तर सोनाली संघाने सुद्धा उपस्थित राहायचं आहे. सुस्वागतम. दुपारच्या सत्रानंतर उपस्थित झालेले प्रेक्षक वर्ग, मान्यवर, खेळाडू या सर्वांचं उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांना जय श्रीराम. चालू असलेला सामना जय हनुमान सारंगा वर्सेस गावदेवी भादवड. बिग फाईट, बिग लढत मित्रो आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत. गेम प्लॅनिंग दोघांकडे चांगली आहे. परंतु पाहूया, गावदेवी भादवड संघ अतिशय आक्रमक शैलीने नेहमीच खेळताना दिसतोय, खेळताना जाणवतोय आणि ती खेळी आपण पहिल्या मॅचमध्ये त्यांची पाहायला मिळाली होती. तसेच सारेंगाव संघाने सुद्धा आपण पाहिलं तर एक मातब्बर संघ, गावदेवी मातब्बर संघ मातोश्री चाविंद्रा या संघाला परास्त केलेला आहे. पाहूया आता किशोर पाटील पहिले षटक घेऊन येतोय. पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा. प्रल्हाद नाईक, संतोष तरे जोडी. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार, घणाघाती आघात पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी पाहतोय चौकार येतोय. खेळ खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न यशस्वी होतो का, पाण्यासारखं राहील. क्षेत्ररक्षक झेपावतो त्याच्या मागे. क्या बात आहे, आशा सोडली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा पाठलाग केला गेला आणि त्या ठिकाणी मी तर म्हणेन चेंडूला अडवल्या गेल्या. 3 धावा कंप्लीट झाल्या, परंतु या ठिकाणी ओव्हर थ्रो झालं. असं म्हटलं जातं की तेलही गेलं आणि तूपही गेलं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी त्या चेंडूवरती चौकार मिळालं. 4 धावा पाहायला मिळत आहेत. नक्कीच मनोज, अगदी या चेंडूवर मुकेश थकला, दोन्ही फलंदाज थकले, मात्र गावदेवी भादवड संघाला मौल्यवान 4 धावा मिळाल्या. धावून पळून या स्पर्धेतून पहिल्यांदाच 4 धावा आतापर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. यस, नो डाऊट. पुढील चेंडू फुलटॉस आणि मात्र दिशा जर दिलेली आहे. पाहूया क्षेत्ररक्षक घेतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. क्या बात आहे. पूर्णपणे फायदा उचलू शकले नाहीत कारण अतिशय वेगवान फुलटॉस चेंडू होता. आपण जर विचार केला तर त्या वेगाला भापता आलं नाही, गतीला समजता आलं नाही, परिणामस्वरूप हवं तसं फटकाही खेळता आलं नाही आहे. दरम्यान आपण पाहिले तर सिंगल धाव कंप्लीट केली जाते. मनोज, एखाद्या मोठ्या टीम समोर जर आपण प्रथमच खेळत असाल तर या ज्या चुका आहेत या चुका आपल्याला मागत पडतील. यस, अगदी बरोबर. आपल्या समोर जर मोठी टीम असेल तर चुका कमी करणं गरजेचं आहे, त्या टाळायलाच पाहिजेत. आणि मी तर म्हणतो की आपल्यासमोर किती मोठी टीम आहे याच्यापेक्षा माझ्याकडे किती चांगला खेळ आहे, या खेळाचं प्रदर्शन केलं तर निश्चितच तुम्ही विजयश्री खेचून आणू शकता. नक्कीच. कुठलीही टीम आपल्या टीमपेक्षा मोठी नाही आहे हे मनामध्ये जर आपण धाडस निर्माण केलं तर तुम्ही कुठल्याही टीमला पराभूत करण्याची ताकद ठेवू शकता.
अगोदर तुम्ही जर ठरवून खेळले की माझ्यापेक्षा ती टीम चांगली आहे तर तुम्ही त्या टीमसमोर कधीच सामना जिंकू शकत नाही यात. अगदी बरोबर चर्चा करू नंतर. या ठिकाणी पाहतोय अफलातून चेंडू हाताला गेला होता. क्या बात आहे. पूर्णपणे लयबद्ध गोलंदाजी होते. आपण अगदी बरोबर उल्लेख केला. माणूस मैदानानं हरण्यापेक्षा मनाने मजबूत पाहिजे. मनाने जर हरला तर मैदानाने जिंकू शकत नाही आहे. नक्कीच अगदी ते किशोर पाटील हे सुनीलदादा पाटील बंधू आहेत. चांगले गोलंदाज. सध्या आमचे ज्ञानेश्वर मामा यांना या सामन्यातून विश्रांती दिली आणि ते किशोर पाटीलला त्यांच्या जागेवर संधी दिलेली आहे. सारंगाव टीम भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत मात्र आता संघाचे देखील दिवस चांगले आलेले आहेत. काही स्पर्धेतून चांगल्या चांगल्या संघांना धक्का पराभवाचा संघाने दिलेला आहे. मनोज पुढील चेंडू आणि यावेळेस पाहूया पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून मारला जातोय आणि हा चेंडू जातो सीमा पार चौकार. या ठिकाणी येतो चौकार. निश्चितच आपण उल्लेख करत होतोय सारंगाव टीमचा आणि त्या ठिकाणी जर विचार केला तर सुगीचे दिवस आले परंतु सुगीचे दिवस येण्यासाठी खूप पराकाष्ठा करावी लागते. खूप मेहनत घ्यावी लागते. जसं दुधाचं तूप बनवण्यासाठी आयुष्याचा कोळसा बनावा लागतं दुधाला तेव्हा त्या ताक बनतो तूप बनतो आणि त्याच्यानंतर त्याची किंमत वाढते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 14 धावा आणि हे सुगीचा दिवस येण्यासाठी ज्ञानेश्वर मामांचं खूप कष्ट आहेत. वयाचं 60+ वर्ष आहे. अजूनही टीमला सांगतायत की हम भी किसी से कम नहीं है. टायगर अभी जिंदा है. नक्कीच सुनीलदादा पाटील यांचे सर्वात चांगले सहकारी खेळाडू सुनीलदादा असतील. त्यानंतर नक्कीच आता गोलंदाज दिलीप पाटील. पुढील चेंडू दिलीप येतोय गोलंदाजी मार्क वरती आणि कित्येक वर्ष ज्ञानेश्वर मामा यांनी या टीमचा गाडा एकाकी ओढलेला आहे. कारण गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांचं कित्येक वर्ष मी तर बघतोय खूप चांगलं पाहायला मिळालेलं आहे आजवर तरी. परंतु आजही शरीर मात्र थकले परंतु मन जवान आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. चेंडू गॅप मध्ये येतोय. नो डाऊट चेंडू जाईल सीमा पार. धनधनीत चौकार. संतोष तरे ऑन फायर. आक्रमक शैली आक्रमक रूप पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतोय आपण झाडू शॉट म्हटलं जात आहे. चेंडू हाही थांबत नाही आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र सीमा पार होतोय चौकार. आपण 22 विदाउट लॉस कुठल्या प्रकारचा गडी आतापर्यंत बाद झालेला नाही आहे. ही स्ट्रॉंग झोन आहे. गावदेव भादवड किमॅन संतोष तरी ऑन फायर. पुन्हा एकदा त्याच रिझनचा फटका खेळला गेला परंतु हवं तसं खेळता आला नाही आहे. परंतु या ठिकाणी पाहूया दुसरी धाव कंप्लीट होईल का. अतिशय धोक्याची घंटी होती परंतु हिम्मत है मर्दा तो किंमत मिलता है.
तशीच मदत मिळाली आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन ही होताना पाहायला मिळालं. धाडसाला खूप महत्त्व आहे. होईल का नाही ती नंतरची गोष्ट, परंतु धाडस सर्वात महत्त्वाचं आहे. याच्यासाठी गेम प्लॅनिंग करणंही गरजेचं आहे. दोन फलंदाजांमधलं तंतोतंत सूत्र जुळणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळेस वारंवार तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र काय घडते पाहूया. डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट तर झाला नाही, ओव्हरथ्रो झाला आणि एकीचा दुसरीमध्ये परिवर्तन. कालीराम केनी सरांनी मागाशीच उल्लेख केला होता, या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत मोठ्या टीमसमोर खेळताना, या अंतिम क्षणामध्ये अंतिम पडावामध्ये शेवटच्या स्टेजला खूप मागण्या पडत आहेत. कारण एक एक धाव खूप महत्त्वाची असते. समोरच्या टीम मजबूत आहे त्याच्यासाठी आपलं मनोधैर्य खूप मजबूत आहे, परंतु त्याप्रमाणे ती प्लॅनिंग होणं गरजेचं आहे. प्लॅनिंगनुसार काम होणं गरजेचं आहे, तेव्हा कुठेतरी फलद्रूप प्राप्त होत आहे. क्या बात आहे. हा चेंडू मात्र आहे. केनी सर आपण काय म्हणाल या प्लॅनिंग बद्दल? नक्कीच अगदी ते आपण पाहिलं तर जॉन मन सरंग टीम बादो टीम बरोबर चालू सीझनची मला वाटतं कदाचित पहिलाच सामना खेळत असावी. आतापर्यंत फिल्डिंगमध्ये पाहिला तर 3 अतिरिक्त धावा त्यांनी खर्च केली आहेत. मिस टाइम जरूर झालेला परंतु सेफ प्लॅनिंग होते. एक धाव कंप्लीट केली, परंतु आता मात्र हा ना तू मै पाहायला मिळाली. कारण येणारा फलंदाज जो आहे तो डगआउटमध्ये बराच काल बसून ठेवू शकत नाही आहे. त्याला आत्मन आणणं गरजेचं आहे. याला म्हणतात क्रिकेटमधील मैदानातील गनिमी कावा. यस, नाम है लालचंद तरे. धावसंख्या आपण पाहिली तर 2 ओव्हर 13च्या सरासरीनं 26 धावा. आणि या ग्राउंडचा आजच्या दिवसाचा विचार केला सरासरीप्रमाणे 26 धावा तेवढ्याशा माग नाहीत आणि तेवढ्याशा कमी सुद्धा नाहीत. म्हणजे तंतोतंत सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा 26. कारण की आज म्हणून आपण 2 सामन्यातून 2 वेळेला 24 धावा देखील होताना पाहिलेले आहेत. नक्कीच शैलोमाता वाल, मंगेश भैरीना. अल्पेश धावा किती आहेत? या ठिकाणी चुकीची दुरुस्ती केली जाते. 27 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. अल्पेश गायकवाड हिशोबामध्ये थोडंसं मग्न होते, त्यांचं लक्षण होतं, त्या कारणास्तव चुकीची दुरुस्ती केली जाते. आजच्या दिवसाचा जो हिसाब आहे लेखाजोखा ते देत होते, त्या कारणास्तव कुठेतरी लक्ष विचलित झालं. पुढील चेंडू. क्या बात आहे. सोडून दिलं. वाईटच्या आशेने बघितलं गेलं, परंतु चेंडू मात्र निघून गेला कीपरच्या हातामध्ये. निर्धाव जे या ठिकाणी होते सांगता. लालचंद तरे आज पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी स्ट्रगल करत होता, त्यानंतर जी लय प्राप्त केली मग मागं ओलून पाहिले नाही आहे. ही खऱ्या मोठ्या खेळाडूची निशाणी असते. आणि आज या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी झगडलं जातंय, थोडासा संघर्ष करावा लागतोय. नक्कीच मनोज, लालचंद तरे आज दोन्ही सामन्यात आपण पाहिलं ना तर थोडासा वेळ घेतलेला आहे. लालचंद तरेला जास्त वेळ नक्कीच आपण थांबवू शकत नाही. इथे मानाची जी चांगली गोलंदाजी होते. पुढील चेंडू. आता मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा पाहतोय कार्पेटच्या साहाय्याने चेंडू येतोय. इथेही मोठा फटका खेळता काही आला नाही आहे, परंतु इथं मात्र चुकीची कॉलिंग आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. पण मला तरी वाटतं जर आपण एसटीरखेच्या हातामध्ये चेंडू जर फेकला असता तर निश्चितच एक मोठा गडी हाताला लागला असता, परंतु लक्ष केंद्रित केले इकडं. कुठलाही फलंदाज बाद हो, दोघांकडे चांगली क्षमता होती खेळण्याची,
पण पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शैलेश म्हात्रे येतोय. यांची जी भूमिका असते ना ही मला खूप आवडते. मॅचमध्ये बरोबर लक्ष त्यांचं असतं, कुठे धावा बनवायच्या आहेत, कधी स्ट्राईक रोटेट करायचे, कधी फटका मोठा खेळायचा आहे. ही प्लॅनिंग जी आहे ना या खेळाडूची खूप चांगली आहे. नक्कीच अगदी आपण म्हणून चांगला उल्लेख केला. शैलेश म्हात्रे एक चांगले क्रिकेटर आहेत. नवीन 40+ संघटनेमधून देखील एक खेळाडूच्या नावाचा खूप बोलबाला होता. अगदी बोल टू गणित नेहमीच हा खेळाडू फलंदाजी करताना खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील तितकीच धारदार आणि चांगला क्षेत्रक्षी देखील आहे. याला कारण फिटनेस. पुढे चेंडू यावेळेस फुल टोल वसूल केला जाईल. अशा खेळाडूला तुम्ही असा चेंडू हाताळला तर त्याचा परिणाम मात्र सीमारेषा बाहेरच बघायला मिळेल. सिक्सर. पाहतोय 34 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला गेला आहे. पुढील चेंडू अजून एक. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलं, कव्हर करता आलं नाही आहे, अंदाज काय बांधता आला नाही आहे, परंतु चेंडू मात्र सीमा पार एका टप्प्याने होतोय चौकार. निश्चितच आपण ज्यावेळेस मॅचमध्ये असतोय त्यावेळेस मॅचवरती फोकस करायचं असतं. असं चित्र त्या क्षेत्ररक्षकाचं असं वाटलं की मॅच जणू काय सोडून दिली की काय, अशा पद्धतीचं तिथं खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हार जीत खेळाचा पाड आहे, परंतु हरलो कसं याच्यापेक्षा लढलो कसं याला खूप महत्त्व आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बाजी प्रभूंनी जी खिंड लढवली होती, धडकं मडकं दूर झालं तरीही ती पाऊण खिंड लढत ठेवली होती. याला कारण एकच, कारण आपण लढतो कसं याला खूप महत्त्व आहे. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. 40 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. क्या बात आहे. चांगला स्कोर कार्ड जमा झालेला आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला आपण तर 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या तर 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 13. शेवटचा अंतिम ओव्हर किती धावांचा राहील हेही पाहण्यासारखं राहील. गावदेवी सोनाले आपणही तयार राहायचं आहे. त्याचबरोबर जय बजरंग कारिवली, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्हीही उपस्थित व्हायचं आहे. कालच्या दिवसाचा हिरो ठरलेला संघ जय बजरंग कारिवली, कालच्या दिवसाची कामगिरी अफलातून त्यांची पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसातून कुठला संघ क्वालिफाय होतोय पाहण्यासारखं राहील. चालू असलेल्या सामन्यामधून विजेता संघ सोनाली संघाशी 2 हात करेल आणि त्यातील विजेता संघ मात्र जय बजरंग कारिवली संघाशी 2 हात करेल. निकम काय मॅच मागील टर्न केली होती, शेवटची ओव्हर दिली होती हाताला आणि भरपूर धावा बनल्या होत्या, परंतु फक्त 3 धावा खर्च केल्या. म्हणजे असा एखादा तरी गोलंदाज हवा असतो टीमला की धावा ज्या वाहतात नदीसारख्या त्याला कुठेतरी बंधारा घालणं गरजेचं आहे, बाण घालणं गरजेचं आहे, आला घालणं गरजेचं आहे, गतिरोधक लावणं गरजेचं आहे. आणि असं काम मागील मॅचमध्ये निकम याने केलं होतं. आणि आज या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय परिस्थिती तीच आहे. 3 ओव्हरमध्ये 42 धावा धावफलकावरती 40 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आहेत आणि त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. त्याच्यासाठी पाहूया निकम किती कारगर ठरतोय, परंतु फलंदाज दोन्ही मजबूत आहेत. शैलेश म्हात्रे आणि लालचंद तरे दुधारी तलवार. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर, अधिक उंच उडाला गेला हवेमध्ये आणि इथं मात्र आता चुकी नाही आहे. फलंदाज बाद होतोय जेल. तारीख पे तारीख लागलेली आहे. रोज जीतेंगे, तारीख पे तारीख दिए जा रहे. आणि खेळायला तेव्हाच मजा येते आपल्या समोर जो बलाढ्य संघ असतोय, तेव्हा ती आपल्यातली जी कुशलता आहे, कर्मकुशलता, ती खऱ्या अर्थाने आपल्याला अर्पण करता येते, दाखवता येते, दमखम दाखवता येतो.
पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे लोगाने लोगापच्या मध्ये फटका खेळला गेला चेंडू आपण पाहतोय सीमा पार चौकार होतोय निश्चित दुपारच्या 17 आला मिळतोय चेंडू चालले ते बघायचं आणि त्याच्या मागे फक्त धावाचा प्रयत्न चांगला होतोय धावण्याचा निश्चित 4 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते धावसंख्या धाव फलकावरती 44 44 बोलणं चालू आहे ना थांबल्याशिवाय वाजवायचं नाही तुला वाजवायला चान्स नाही माईक असा करेन समजला का तू इकडे लक्ष ठेव हा असा हा पडला का समजा बाई फाटक फाटक बाहेर वाजवून देणे बोला नाही रे एक शब्द वाला की ओरडा कपते रोहन रोहन अरे बोल समय निकला जा रहा डेंजर लय गावा लय ठंडा रात तुझं पुढील चेंडू पाहूया यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी क्या बात आहे पुरेपूर फायदा आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळते यावेळेस सिक्सर काय खेळले ना यांच्यावर त्यांचं मनोबल वाढेल संजयभाई नेहमीच अगदी लॉंग ऑन अँड लॉंगरला षटकार ठोकतात मात्र आज डीप मिड विकेटला बॅट त्यांची फिरताना आपल्याला पाहायला मिळते चेंडू हवेमध्ये इथे मुकेश आणि दिलीप 2 धावा या चेंडूवर बाईनं पूर्ण केलेत लालचंद तरे शेवटच्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकलाच उभे राहतात की काय वेलकम शांतारामजी भोईर अष्टविनायक ठाकूरबाडा या संघाचे सिनियर खेळाडू निश्चितच आपण संजयभाई म्हात्रे यांचा विचार करत होतो परंतु दिवसेंदिवस जवान पोराला मागे टाकेल अशी कामगिरी पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहतोय चांगला चेंडू आहे 52 पुढील चेंडू पाहूया तयार होते गोलंदाज यावेळेस मात्र फुल टॉस होता चेंडूला टर्न केलेला आहे ऑन साइडला एक धाव कंप्लीट आणि इथं मात्र पाहूया काय घडतंय क्या बात आहे ना स्ट्राइक एंडला आपण पाहतोय की फेकी करणं गरजेचं होतं पण तसं काही घडलं नाही आहे अतिशय आगली वेगळी क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सारंगाव संघाचा आज आपण पाहायला मिळालं मला वाटलं मनोज की दिलीप भाऊनं वाटलं असेल की अजून एखादा चेंडू आहे की काय लालचंद्र तरे स्ट्राईकला जातील की काय शेवटचा चेंडू होता गोलंदाजी एंडला जर चेंडू फेकला असता तर कदाचित या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं 4 षटकांच्या समाप्तीनंतर कालीराम केनी सर 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या या 55 धावाचं टार्गेट आता कशा प्रकारे पूर्ण करतील हे पाहूया कालीराम केने सर ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होतील त्यावेळेस जुळतील तोपर्यंत आपण ऐकूया डीजे मास्टर कोण एक शांतशी धून
थँक्यू ढीजे. धावांचं लक्ष आहे 55 55 आणि सलामी जोडी तुकाराम पाटील आणि हिम्मत पाटील ही जोडी जर्मन सारंगाव टीमकडून. बघूया आज गावदेवी भादवड टीम पहिल्या सामन्यातून 51 धावा डिफेंड केल्या, दुसऱ्या सामन्यातून 55 धावा डिफेंड करण्याचं आव्हान समोर आहे. चला चला जरा फास्ट केला. यानंतर आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. चालू सामन्यातून विजेता आणि आई गावदेवी सोनाले असा आजच्या गट क्रमांक 2 मधून क्वालिफायचा सामना असेल. जय बजरंग कारिवली टीम आपण देखील लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचं आहे. जय बजरंग कारिवली टीम पहिल्या दिवसाचा अंतिम विजेता संघ आणि आजच्या दिवसातून बघूया अंतिम विजेता संघ कोण होतोय. सोनाले भादवड की सारंगाव. गोलंदाज प्रल्हाद नाईक 55 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू हिम्मत पाटील साठी अतिशय चांगला लेट कटचा फटका खेळलाय. मच्छिंद्र म्हात्रे धावतायत. क्या बात है, ये देखिए नाम ही काफी है. 2 धावा इथे सेव्ह केल्यात आपल्या संघाच्या. वा नक्की शैलेंद्र म्हात्रे खुश आहेत. काय फिल्डिंग केलेली आहे. इथे अगदी स्टेपवर झाले. चेंडू उडवलाय शैलेश म्हात्रे. ओ हो ही कॅच जर कदाचित झाली असती तर 40+ मधली सर्वात चांगली कॅच म्हणून अगदी इथे धावून पळून 5. वाह क्या शैलेश म्हात्रे, गुड अप्रतिम. तीन धावा कॅच नाही सेफ आहेत. कैलास मात्र सेफ आहेत. धावा 3 अरे 3च धावा. मला वाटलं 5 का. अशी धावपळ होती या चेंडूवर. आता शैलेश मात्रेंना सोपा झेल आहे, चुकी होणार नाहीये. बघा लालचंद तरी अगदी समोरून आले होते, तयार होते, मात्र चेंडू जास्त हाईटने गेला. पहिले विकेटचं पतन. 3 चेंडू 5 धावा. नक्कीच मनोज, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे झेल आपण बऱ्याचदा पाहिलेले आहेत. ज्या पद्धतीने इथे अगदी प्रयत्न केले होते शैलेश म्हात्रेनं. यस नो डाऊट प्रयत्न 100% होते आणि दोन्ही क्षेत्ररक्षकाने तो पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. फलंदाज शरद पाटील. पहिली विकेट अगदी 3ऱ्या चेंडूवर गेलेली आहे तुकाराम पाटील यांच्या रूपानं. 55 धावा बनवायचे आहेत. प्रदीप पाटील शरद आहे. इथे चेंडूला टर्न केला ऑन साइडला लालचंद तरे. क्या बात है. लालचंद तरेनं अगदी जी पूर्ण जी एरिया आहे ऑन साइडची ती कव्हर केली मनोज. निश्चित अगदी बरोबर. भादवडचा नाका जसा कव्हर करतात तसा कव्हर करून ठेवलाय पूर्णपणे.
क्या बात आहे. चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतला आहे. शैलेश म्हात्रेंनी लालचंद तरे हे दोन क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी पूर्णपणे ऑनसाइडची एरिया काबीज केली आहे. मनोज, क्रिकेटचं मध्ये जर पाहायला गेलं तर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण प्रबल दावेदार आणि बलकट असेल, मजबूत असेल, तो संघ निश्चित चांगली कामगिरी करतोय आणि भादवड संघाचं त्याहून उलट चांगलं काम आहे. यावेळेस झेल उडालाय, पाहूया. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न ठरू शकतोय आणि फलंदाज या ठिकाणी पाहू शकता आपण रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये आले होते 5, त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये आले 4 आणि 1 विकेट. अशी पहिली ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9. 9 धावा 55 बनवायचे आहेत आणि मैदानामध्ये फलंदाज येतोय डावखुऱ्या हाताचा मानाजी पाटील. आपण पाहतो ना रेग्युलर क्रिकेटमध्ये काही 5-6 वर्षामध्ये जेव्हापासून गोरसे टीम जेव्हा मैदानामध्ये असते त्यावेळेस समोरची टीम जशी अर्धी होते ना, तसं काम गावदेवी भादवड संघासमोर एखादी टीम आली ना होतंय. अतिशय ताकदीने खेळलं पाहिजे, जिद्दीने खेळलं पाहिजे. माझ्यासमोर कुठली टीम आहे हे सोडून मला क्रिकेट चांगले खेळायचं आहे हे जर दाखवलं तर निश्चितच आपल्यासमोर कोण आहे हे याचा काही फरक पडणार नाही. पण काही टीम आपण पाहतोय की अशी टीम मजबूत आली की खचून जातात पूर्णपणे. नक्कीच म्हणत अगदी चांगला आपण इथे उल्लेख केला. लॉटवरच काही संघ पाहत आहेत की नाही हा संघ माझ्यापेक्षा भारी आहे हे म्हणण्यापेक्षा माझा खेळ त्याच्यापेक्षा भारी आहे हे म्हणणं गरजेचं आहे. स्वतःवरील आत्मविश्वास हे जगाला जिंकू शकतो हे मात्र नक्की आहे. शैलेश म्हात्रे, क्या बात आहे. इथे देखील हिम्मतनं आपली विकेट दिलेली आहे. लहूसाठी विकेट असेल, पहिले चेंडूवर विकेट आली. डीजे जीतेंगे. 3-9. संतोष तरेनं सांगितलं होतं याआधी, लहू तू जरा हलू मार. आता लहू मैदानामध्ये आलाय, बघूया. म्हणजे आता लहू तू जोरात मार. गोलंदाज देखील लहूच्या ताकदीतच आहे. शैलेश म्हात्रे चांगला क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळेल. लहू पाटील एक उत्कृष्ट यष्टीरक्षक. पहिला चेंडू काय वलवलाय, फिरवलाय, ही शैलेश म्हात्रेची खासियत आहे. मनोज ठाकरे, अगदी बरोबर. जसा खेळाडू येईल तशी गोलंदाजी नेहमी पाहायला मिळते. आपण नेहमी म्हणत असतो की फलंदाजी शारीरिक भाषा आहे ना, तो कुठल्या अंगेलने उभा आहे, कुठं लक्ष केंद्रित आहे हे बरोबर ओळखता येतं त्या खेळाडूला, त्या गोलंदाजाला. नक्कीच. अगदी जर आपण भादवड संघाचा म्हणत विचार केला ना तर 4ही असे गोलंदाज आहेत की ते वय वर्ष 25+ आहेत. संजयभाई म्हात्रे असतील, शैलेश म्हात्रे असतील, प्रल्हाद नाईक असतील आणि मच्छिंद्र म्हात्रे. 4ही गोलंदाज पहिलं टाकू शकतात अशी गोलंदाजी धार या संघामध्ये आहे. चौकार. अगदी बरोबर उल्लेख केला. जर स्ट्रायकरला डावखुऱ्या शैलीचा जर फलंदाज असेल तर प्रल्हाद नाईक त्या ठिकाणी सुरुवात करू शकतोय. आणि आपण पाहिलं तर एक स्फोटक फलंदाज जर येत असेल तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शैलेश म्हात्रे असतील, संजयभाई म्हात्रे असतील किंवा मच्छिंद्र असेल यांचा तो उपयोग करू शकतात. म्हणजे ऑप्शन भरपूर आहेत कर्णधाराकडे, कोणाही कुठेही कसाही यूज करू शकतोय. नक्कीच हे चित्र खूप कमी संघामध्ये पाहायला मिळते की वय वर्ष 45+ 4ही गोलंदाज ज्या संघामधून गोलंदाजी करतात. बघूया ज्ञानेश्वर म्हात्रे, क्या बात आहे. अगदी स्क्वेअरलेग पंचांच्या बाजूला चेंडू सेफ लँड झाला होता. लहून इथे 2च धावांवर समाधान मानलंय. धावसंख्या 15, चेंडू टाकून झालेत 10 आणि धावा बनलेत 15, गडीवर झाले 3.
आणि त्यातल्या त्यात जर विचार केला एवढी मजबूत टीम असतानाही ज्ञानेश्वर म्हात्र्यासारखा त्यांना खेळाडू मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे अजून मजबूत टीम आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नक्कीच आज यष्टीरक्षक म्हणून देखील आपल्याला एक नवीन सिनियर खेळाडू पाहायला मिळाले. लक्ष्मण भाऊ झेल घेतला, मॅनेजमेंटची ट्रॉफी बाईनं त्यांना दिली, 500 रुपये दॉर्कनं तरीनं दिले आणि ते या चेंडूवर एक सिंगल धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. बाईच चे स्वरूपात एक 16 धावा. रन नाहीये, ऍक्शन नव्हती. यस 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 15 धावा. हा फटका, आकाशी फटका. संतोष तरे पाहतात एक्झॅक्ट चेंडू कुठे चाललाय, सीमा पार, षटकार. देखील आहे, मात्र लालचंद तरे गोलंदाजी टाकत नाहीयेत, फक्त फलंदाजीवर भर दिलेला आहे. असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर ओव्हरचे सामने असतात. गोलंदाजा वेगळा पाठ, फलंदाजा वेगळा पाठ आपल्याला पाहायला मिळतोय. आपला ग्रामीणचा क्रिकेट आहे, टेनिस बॉल क्रिकेट आणि कमी ओव्हरचा क्रिकेट, म्हणून तेच गोलंदाज तेच फलंदाज असं चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. यस, कारण एक गाव गट टीम असतात त्याच्यामध्ये ते चित्र पाहायला जरूर आपल्याला मिळते की ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये जो संघ मजबूत असेल तो संघ चांगली कामगिरी करतोय आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली कामगिरी करतोय. नक्कीच रांजणोली संघासमोर 12 मध्ये 22 दिल्या नव्हत्या, इथे 12 मध्ये 34. मानाजी पाटील पहिला चेंडू, संजयभाई म्हात्रे यांनी विकेट घेतलेली आहे. नक्कीच अगदी डीप मिड विकेट रिजनला संतोष तरेना झेल टिपलाय आणि मानाजी पाटीलची मोठी विकेट, फलंदाज बाद. नक्की आपण जर विचार केला ना, ज्या पद्धतीने फिल्म सिटीचा जर विचार केला, आधारभार आपण जर पाहिलं तर गोविंदा याचं नाव येतंय की त्यांच्या फिल्म ज्या त्या सदाबहार आहेत, कधीही कुठलीही फिल्म आली तर ती चालते. तसं संजय भाई या फॉर्मॅटमध्ये सदाबहार गोलंदाज आहेत, कधीही कुठेही गोलंदाजी द्या ते विकेट काढतातच आहे. विकेट टेकर गोलंदाज आहेत. तुम्ही बघा त्यांच्या प्रत्येक सामन्यातून प्रत्येक मॅच मध्ये त्यांची विकेट आहेच. क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि आपण पाहतो त्याच्यासाठी लागणारी मेहनत, ही सातत्यपूर्वक कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज दिलीप पाटील 11 मध्ये 34. लहू पाटील अजूनही आहे नॉन स्ट्राईकला. 11 चेंडू 34 धावा. सामना आणि सारंगाव टीमने देखील मनोज सोडला नाहीये. बॅटिंग लाईनअप आहे, बघूया. 11-34. क्या बात है, इथे कलाई का उपयोग. दिलीप पाटील अप्रतिम चौकार. चौदा मध्ये आणि 10 मध्ये 30 असं समीकरण येऊन थांबलंय. काय चौकार मारलाय मनोज या चेंडूवर दिलीप पाटीलनं. फक्त चेंडूला दिशा दिली. इथे पावलांचा वापर जरूर केला आहे. आकाशी फटका आहे आणि शैलेश मात्रे चुकी होणार नाहीये. चाचणी स्पर्धेतून जर आपण विचार केला तर आतापर्यंत शैलेश मात्रेंना 6 ते 7 झेल अशी टिपलेत. वा, क्या बात है, तारीख पे तारीख.
ऐसे विकेट फेकोगे तो कैसे जीतोगे. नक्कीच. निकम पाटील संघाचे संगणक. हुकाल तर मुकाल आणि ठोकाल तर जिकाल. इथे आता फलंदाजी अगदी ठोकम ठोक करायला लागेल. बघा भाईनी या मॅच मधून देखील 3 चेंडूमध्ये 2 विकेट घेतले. या आधीच्या सामन्यातून देखील 7 मध्ये 2 विकेट घेतले होते. म्हणजे आतापर्यंत 4 विकेट झाले 2 सामन्यातून. बेस्ट बॉलिंग फिगर आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण कमी धावा खर्च करून जास्त विकेट घेण्याचा भीम पराक्रम आतापर्यंत पाहायला मिळतोय. चला चला सामना लगेच स्पीडअप करा. क्या बात है. परफेक्ट यॉर्कर. इथे निशाणा चुकलाय. प्रल्हाद नाईकने सांगितलं भाई तुम्ही चेंडू घ्या नाहीतर अजून एखादी धाव एक्स्ट्रा खर्च होईल. असो बॅटकाट होती. प्रल्हाद नाईकने निशाणा देखील साधला होता. एक सिंगल. धावसंख्या 26. 8 मध्ये 29. आता सामना अगदी कठीण होत चाललाय जानमन सारंगाव टीम साठी. बघूया लहू पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्की जिथे लहूनही धाव का घेतली नाहीये. धाव घ्यायला हवी होती. निकम देखील मोठा पटका मारू शकतो कारण की संघाला धावांची गरज आहे. बाईने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत. 1 चौकार. 5 धावा दिलेत आणि 2 विकेट घेतलेत. 7-29. फटका बघूया. क्या बात है. वाह जबरदस्त फिल्डिंग. शैलेश म्हात्रे यावर्षी कमाल करणार आहेत वाटतं. खूप लक्की खेळाडू आहेत. बघा अगदी जमिनी लगत चेंडू आला होता. हो कमाल करतील कारण चालू अंगामध्ये मुठे जास्त खाल्ले त्यांनी. कामगिरी चांगलीच होईल त्यांची. 3 ओव्हर. धावसंख्या झालेली ती 27. आता 6 मध्ये 28. म्हणजे पहिल्या 18 मध्ये 27 मनोज आणि उर्वरित 6 मध्ये 28. क्या बात आहे. बघूया आता 6च्या 6 चेंडू लहू पाटील च्या वाट्याला. बघूया लहू पाटील काय करतोय. मच्छिंद्र म्हात्रे बादोड संघाचे एक सर्वात सिनियर गोलंदाज. चला फिल्डिंग लावा लगेच भाई कारण की अजून आपल्याला इथून 2 सामने कव्हर करायचे आहेत आणि 3 वाजून 28 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे इथून 2 तास पकडा. 2 सामने आहेत. फास्ट केला जरा. प्रजी नाईक ऑल टीम गावदेवी भादवाड 6 मध्ये 28. आई गावदेवी सोनाले टीम अगदी वेळेवर पोहोचलेली आहे. कारिवली टीम बघूया कुठल्या संघाबरोबर कारिवली संघाला सामना खेळायला मिळेल. भादवाड सारंगाव की सोनाले. पहिला चेंडू मच्छिंद्र म्हात्रेंचा पहिला चेंडू चालला अगदी डीप थर्ड मॅन रिझन कडे. लहूच्या बॅट मधून हा चौकार आलाय. 5 मध्ये 24. हा कारनामा आज 5 मध्ये 24 चा गोरख जोशीनं केलाय. आकड्याचा जर ज्याला कोणाला नाद असेल छंद असेल तर 24 आकडा काय वाईट नाही आजच्या दिवसाचा. नक्कीच बघूया. आणि सोनाले संघाचा आपण विचार करतोय का बरोबर टाइमावर आले. त्यांना माहित आहे चाचणी स्पर्धेला आपल्याला 1 ओव्हरची पॅनल्टी दिली होती. यस क्या बात है. जितका चेंडू चांगला होता तितका चेंडू एस्टनच्या मागे संजयबाईंनी पकडलाय. बघा तुम्ही ऍक्शन बघा काय चेंडू पकडलाय. नो डाऊट अतिशय हुशार खेळाडू हा एसटी रक्षण करतोय. पण सगळ्यात हुशार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एसटी रक्षक अगदी चुकून आपल्या टीमचा पाठीचा कणा असतो. इथे बघूया ज्ञानेश्वर म्हात्रे आज चांगल्या लयामध्ये आहेत. बघा जेव्हापासून ज्ञानेश्वर म्हात्रे खेळायला लागलेत ना टीमची ताकद दुगीने झाली आहे. डबल झालेली आहे. आपण पाहू शकता. अगदी रवींद्र तरेसरांनी देखील त्यांची चालू हंगामासाठी संघामध्ये अगदी प्ले 11 मध्ये निवड पक्की केलेली आहे. निवड समिती चांगली आहे त्यांची.
बघूया पुढील चेंडू. इथे फटका उडवलाय, मात्र या फटक्याला जरूर उशीर झाला असावा. धावसंख्या 37. आता फक्त चेंडू वारंवार जसं क्रिकेट पुढे चालले तसं गावदेवी भादवड टीम निखरत चाललेली आहे, बहरत चाललेली आहे. जणू काही सुगंध फुलाचा दरवळतं तशा टीमची कामगिरी दरवळताना पाहायला मिळते. पुढे चेंडू पाहूया पुन्हा एकदा. यावेळेस उडवला जरूर आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय आणि अशा रीतीने आपण पाहतोय सहज सोपा विजय संपादन करत असताना गावदेवी भादवड टीम आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन संजयभाई म्हात्रे अँड ऑल टीम गावदेवी भादवड. आणि हार्ड लक टफ लक जॉन मनसारंगाव, ज्ञानेश्वर मामा, सुनीलदादा पाटील, मानाजी पाटील, दिलीप पाटील, ऑल टीम हार्ड लक. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. चला आता सोनाले आणि भादवड असा आजच्या गट नंबर 2 मधून आज शेवटचा सामना असेल आणि त्या सामन्यातून जो विजेता होईल तो जय बजरंग कारिवली या टीम समोर 2-2 हात करणार आहे. आणि या सामन्यातील सामनावीर वन्स अगेन वन्स मोर नाव आहे संजयभाई म्हात्रे. भाई सामनावीर पुन्हा एकदा आपली निवड झालेली आहे. या आपण सामनावीर ट्रॉफी घेण्यासाठी संजयभाई म्हात्रे आपण यायचं आहे. क्या बात है. मच्छिंद्र म्हात्रे यांना बाईने आपली मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक जाहीर केलेले. या आपण मच्छिंद्र म्हात्रे आणि लगेच दोन्ही संघाचे संघनायक आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं आहे. नक्कीच आम्हाला सामनावीर गिफ्ट जे आहे ते अनमोल अशोक चौधरी यांनी स्पॉन्सर केलेले आहे. आणि जे कोल्ड्रिंक आहे शाखा प्रमुख नक्कीच संदीप भगवान पाटील यांनी. आणि जी ट्रॉफी आहे त्यामध्ये देखील आपण पाहिलं तर प्रवीण राजाराम चौधरी, त्याचबरोबर महेंद्र विष्णू पाटील यांनी स्पॉन्सर केले आहेत. चला या मच्छिंद्र म्हात्रे चला सामनावीर पारितोषिक मान्यवर कशामधून दिलं जाईल. संतोष पाटील आई गावदेवी सोनाली संघाचे संघनायक आणि प्रल्हाद नाईक. हॅलो चला या प्रल्हाद नाईक, संतोष पाटील. चला खेळणूक कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. हॅलो चला दोन्ही संघाचे संघ हॅलो हॅलो चला प्रल्हादजी नाईक या आपण. नक्कीच महेंद्र पाटील
जयमान सारंग संघाचे सहकारी खेळाडू अडला कावटी या संतोषजी पाटील